शांती। आज आहे 5 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, सुखशांतीचे वरदान एका बाबाकडूनच मिळते, कोणत्याही देहधारी कडून नाही। बाबा आले आहेत तुम्हाला मुक्ती जीवनमुक्तीचा मार्ग दाखविण्याकरिता। प्रश्न आहे, बाबा सोबत जाणे आणि सतयुगाच्या सुरुवातीला येणे यासाठीचा पुरुषार्थ कोणता आहे? उत्तर आहे, बाबा सोबत जायचे असेल तर संपूर्ण पवित्र बनायचे आहे। सतयुगाच्या सुरुवातीला येण्यासाठी इतर सर्व संगतीपासून बुद्धियोग तोडून एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे। आत्माभिमानी जरूर बनायचे आहे। एका बाबांच्या मतानुसार चालाल तर उच्च पदाचा अधिकार मिळेल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाबा जे ज्ञान देत आहेत ते नीट लक्षपूर्वक शिकायचे आहे। ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राद्वारे आपल्या 84 जन्मांना जाणून आता या अंतिम जन्मामध्ये पावन बनायचे आहे। 2. रावणाच्या शापातून वाचण्याकरिता एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे। 5 विकारांचे दान द्यायचे आहे। एका बाबांच्या मतानुसार चालायचे आहे। आजचे वरदान आहे, मुकुट आणि तिलक धारण करून बापदादांचे मदतगार बनणारे दिलतख्तनशीन भव। स्पष्टीकरण आहे, जेव्हा कोणी सिंहासनावर बसतात तेव्हा तिलक आणि मुकुट ही त्यांची निशाणी असते। अगदी तसेच जे दिलतख्तनशीन आहे त्यांच्या मस्तकावर सदैव अविनाशी आत्म्याच्या स्थितीचा तिलक दुरूनच चमकताना दिसून येतो। सर्व आत्म्यांच्या कल्याणाची शुभ भावना त्यांच्या डोळ्यामधून अथवा चेहऱ्यावरून दिसून येते। त्यांचा प्रत्येक संकल्प, वचन आणि कर्म पित्या समान असते। स्लोगन आहे, सरळ आठवणीकरिता सरळपणाचा गुण धारण करा, संस्कारांना सरळ बनवा। ओम शांती।